चला तर मग आज बनवूया अवघ्या 5 मिनिटात तयार होणाऱ्या केशर पेढ्याची रेसिपी। हा केशर पेढा अत्यंत चविष्ट लागतो। अगदी कमी साहित्य व कमी वेळात आपण हा केशर पेढा घरी बनवून तयार करू शकतो। चला तर झटपट हा केशर पेढा बनवायला सुरुवात करूया। केसर पेढा बनविण्याकरिता एका पॅन मध्ये अर्धा कप दूध मी घेतलेला आहे। हे उकळून थंड केलेलं दूध आहे। यामध्ये अर्धा कप पिठी साखर आपल्याला घालायची आहे। दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। यामध्ये चिमूटभर केशर घालूया। थोडासा पिवळा फूड कलर मी इथे घालते आहे, त्यामुळे या मिठाईचा रंग खूप छान येतो। सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। आता मी गॅस सुरू केलेला आहे। आता हे दूध आपल्याला हलकं कोमट करून घ्यायचं आहे। आता हे दूध हलकं कोमट झालेलं आहे। आता यामध्ये 2 कप मिल्क पावडर म्हणजे दूध पावडर आपल्याला घालायची आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि आता याला सतत मिक्स करत आपल्याला 3 ते 4 मिनिटे छान शिजवून घ्यायचं आहे। याचा एक छान दाटसर गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटे पूर्ण झालेली आहे। बघा आता याचा छान गोळा बनून तयार झालेला आहे। आता गॅस बंद करू व याला थोडंसं थंड होऊ देऊ। आता हे मिश्रण थोडं थंड झालेलं आहे। याला हाताने थोडंसं मऊ करून घेऊ। बघा मी एक बटर पेपर इथे घेतलेला आहे। यावर आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे। तर यावर दुसरा बटर पेपर ठेवून आपल्याला याला छान लाटून घ्यायचं आहे। थोडंसं जाडसर मी याला लाटणार आहे। बघा मी याला छान लाटून घेतलेला आहे। आता यावर थोडेसे बारीक काप केलेले पिस्ता आणि बदाम घालून घेऊ आणि लाटण्याच्या मदतीने याला व्यवस्थित चिकटवून घेऊ। आता 10 मिनिटे याला रूम टेम्परेचरवर सेट होण्याकरिता ठेवून देऊ। 10 मिनिटे पूर्ण झालेली आहेत। आता मी इथे एक छोटीशी डबी घेतलेली आहे। तुम्ही कुकी कटरने किंवा कुठल्याही वाटीच्या मदतीने असे छोटे छोटे पेढे कट करून घ्या। अगदी सहज हे पेढे कट होतात। जेवढ्या लहान मोठ्या आकाराचे पेढे तुम्हाला आवडत असतील तेवढ्या लहान मोठ्या आकाराचे पेढे तुम्ही कट करून घेऊ शकता। बघा मी सर्व पेढे असे कट करून घेतलेले आहेत। आता याला 20 मिनिटांकरिता फ्रीजमध्ये मी ठेवून देणार आहे सेट होण्याकरिता। तुम्ही फ्रीजमध्ये सेट झाल्यानंतर सुद्धा याला कट करून घेऊ शकता। आता हे केशर पेढे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा किती सुरेख हे पेढे दिसत आहेत। अतिशय चविष्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारे अतिशय मऊ असे हे पेढे बनून तयार झालेले आहेत। चला मी तुम्हाला हा पेढा आता तोडून दाखवते। बघा किती सहज हा तुटतो आहे। याच्यावरून लक्षात येतं की हे किती मऊ बनलेले आहेत। तुम्ही सुद्धा येत्या रक्षाबंधनला याच पद्धतीने केशर पेढे नक्की करून बघा व तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे कळवायला अजिबात विसरू नका। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमंडळींबरोबर या रेसिपीला नक्की शेअर करा। व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपली काळजी घ्या।